श्री स्वामी समर्थ। हा, आज 27 तारीख आहे, 27 मे 2025। आज आम्ही चाललोय मुंबईला। मुंबईला जाण्याचं आजचं कारण हे आहे की आज आपल्या नंदीला HSRP नंबर प्लेट लागणार आहे। HSRP नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट। मी 2 महिने आधी अपॉइंटमेंट घेतलेली, म्हणजे आय थिंक मार्च मध्ये ऑनलाईन अप्लाय केलं होतं। सो मला आजच्या तारखेची अपॉइंटमेंट भेटली होती। सो आपली नंबर प्लेट रेडी आहे, आता आपण जाऊन ती लावून घेणार आहोत। आता HSRC नंबर प्लेट म्हणजे 1 एप्रिल 2019च्या आधीच्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्यांना HSRC नंबर प्लेट लावणं कंपल्सरी आहे। हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट का लावायची बाबा? तर यासाठी की आपली समजा गाडी कधी चोरीला गेली किंवा कधी काय ऍक्सिडेंट झालं तर पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला सुरळीत व्हावी किंवा लवकर व्हावी, आपल्याला त्या प्रोसेसमध्ये मदत भेटावी, यासाठी ही नंबर प्लेट आहे। सो सगळ्यांनी लावून घ्या, कारण ही कंपल्सरी पण केली आहे गव्हर्नमेंटने। म्हणजे 2 व्हीलरसाठी 4 व्हीलरसाठी आता ही कंपल्सरी आहे। आणि जर नसेल HSRC नंबर प्लेट तर तुम्हाला आय थिंक 1000 रुपये काहीतरी दंड आहे। अमाऊंट मला फिक्स माहित नाही, कोण 1000 बोलताय, कोण 10,000 बोलताय, कोण 2500 बोलताय, पण माझ्या माहितीनुसार 1000 रुपये दंड आहे। सो लवकरात लवकर करा, खूप इझी प्रोसेस आहे। तुम्ही RTO ला जाऊन पण ही प्रोसेस करू शकता किंवा स्वतः पण ऑनलाईन करू शकता। मी ऑनलाईनच केली होती, एवढं काही रॉकेट सायन्स नाहीये त्यात। आय थिंक तुम्हाला चेसी नंबर टाकावा लागतो, इंजिन नंबर टाकावा लागतो आणि तुमचा मोबाईल नंबर, आणि पुढे जशी आहे तशी प्रोसेस फॉलो करायची। 4 व्हीलरसाठी आय थिंक 800 to 900च्या मधली अमाऊंट आहे आणि 2 व्हीलरसाठी आय थिंक 500 to 600च्या मधली अमाऊंट आहे। तर ही नंबर प्लेट ॲल्युमिनियमची असते, त्याच्यावर 10 डिजिटचा नंबर असतो, तो कोरलेला असतो, त्याला पिन नंबर म्हणतात। म्हणजे आता जसं बारकोड नंबर असतो तसं, किंवा आपला मोबाईल नंबर असतो तसं आपल्या गाडीचा एक नंबर येतो, तो तिथे कोरलेला असतो आणि बारकोड येतो, तो स्कॅन केला की पोलिसांना सगळंच, म्हणजे आपली काय म्हणतात त्याला, PUC, इन्शुरन्स, गाडीचं RC, असं सगळं त्यांना त्यांच्याकडे जी मशीन असते त्यात दिसतं। सो ही नंबर प्लेट कंपल्सरी आहे आणि आपल्यासाठी महत्वाची पण आहे। सो करा तुम्ही पण, ज्यांनी केली नसेल प्रोसेस त्यांनी। आणि काय सांगत होती, बस मला आता सध्या तरी या HSRC नंबर प्लेट बद्दल एवढीच इन्फॉर्मेशन आहे। आता जेव्हा लावू आम्ही नंबर प्लेट आमच्या नंदीला तेव्हा मी दाखवीनच, म्हणजे माझी नंबर प्लेट कशी आहे वगैरे, आणि जर अजून तिथून काही इन्फॉर्मेशन भेटली तर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन। पण ही नंबर प्लेट लावणं कंपल्सरी आहे। जर तुम्ही 4 व्हीलर 2 व्हीलर ओनर असाल तर आपल्या गाड्यांना ही नंबर प्लेट लावून घ्या, लवकरात लवकर ही प्रोसिजर करा, दंड लागायच्या आधी। ठीक आहे, आता पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। मी माझी नंबर प्लेट आणि त्याच्याबद्दल जर अजून काही इन्फॉर्मेशन भेटली तर तुमच्याबरोबर शेअर करीन। सो स्टे ट्यून। बाजूलाही छोटी छोटी मुलं मी व्हिडिओ रेकॉर्ड करते बघून सगळे बाय बाय वगैरे करायला लागली होती, खूप क्यूट होती। त्यांना बाय बाय करत करत आम्ही पुढे निघालो। पुढे बस निघून गेली तरी ती मुलं वाकून वाकून बाय बाय करतच होती, जाम क्यूट होती। मला जे सेंटर आलं होतं शिवडीचं, तिथे आम्ही पोहोचलोय। हे बघा, आमची नंबर प्लेट पण आली आहे आणि आता नंदी महाराजना त्यांची नवीन नंबर प्लेट लागणार। अवघ्या 5च मिनिटात या दादांनी मस्तपैकी नंबर प्लेट लावून दिली। नंबर प्लेट ऑलरेडी तिथे आली होती, त्यामुळे जास्त वाट नाही बघायला लागली। अगदी 5च मिनिटामध्ये काम संपलं। मला जे सेंटर आलं होतं ते शिवडीमध्ये आहे, अप्रोच ऑटो क्लिनिक म्हणून। क्लिनिक छान आहे, म्हणजे पार्किंगला प्रॉपर स्पेस आहे आणि तिथला स्टाफ पण खूप चांगला आहे। म्हणजे आम्ही गेल्यानंतर त्यांनी लगेचच प्रोसिजर स्टार्ट केली आणि अवघ्या 5 मिनिटात आम्हाला मोकळं केलं। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच। शेवटपर्यंत राहण्यासाठी थँक्यू सो मच। श्री स्वामी समर्थ।